फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्यामुळं कधी कोणाला असं नाही वाटलं पाहिजे की झक मारली आणि ह्या व्यक्तीबरोबर मी आयुष्यात आलो आणि पाथ क्रॉस केले. एवढं फक्त नाही होऊन द्यायचं. माझ्या आयुष्यात बरीच ऐसान फरमशी लोक आली, वेळेपुरती राहिली, निघून गेली, सगळं झालं. मला आज एवढं भारी वाटतं ना. सगळ्यांनी ही फिलिंग फक्त एका फिलिंगसाठी जागा. जी जी लोक तुम्हाला वाईट काळात सोडून जातील, मित्र असो, गर्लफ्रेंड असो, बॉयफ्रेंड असो, तुमचे मैत्रिणी असो, कोणी असो, त्यांच्या पुढे जी जी स्वप्न तुम्ही शेअर केलेत ना, की भावा मला हे करायचंय, मला हे करायचंय, ती स्वप्न सगळी पूर्ण करा. त्यांच्या बुडाला जी आग लागणार आहे, त्याच्या आईला एकेकाळी ह्यो म्हणलेला मी हे करणार आणि त्यानं केलं, तर गेलेल्या व्यक्तीला पश्चाताप वाटलं पाहिजे, अरे ह्याच्या स्टोरीचा आज मी पार्ट बनलो असतो, ह्या स्टोरीचा मी पार्ट बनलो असतो. आणि होऊ शकतं. असं अजिबात नेसेसरी नाही की फिल्मी असणं. तुम्ही एखाद्याला म्हणला ना की माझं ड्रीम आहे की मला गाडी घ्यायची, ज्या दिवशी तुम्ही गाडी घ्याल आणि ते व्यक्ती तुमच्या आयुष्यात नसेल ना, आग ग तुम्हाला नाही माहित. बरोबर आहे. बरं लोक म्हणतात का खुन्नस ठेवायची, कसं करायचं. भाऊ, जर प्रत्येकाला सोडून दिला तर कोण बी येऊन टपली मारून जाईल ना.